केंद्र सरकार लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न. नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद. परीक्षांमध्ये सुधारणांसाठी टास्क फोर्सची स्थापना. मोदींची घोषणा. हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना. आधारचे नंदन निलेकणी अध्यक्ष. परीक्षा व्यवस्थेमध्ये तांत्रिक संरचनात्मक सुधारणांवर भर दिला जाणार. संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यामधील पहिला दिवस. आंदोलकांवरील लाठीचार्जवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता. पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित. लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? आज सरकारला प्रश्न विचारणार. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. गेल्या 10 वर्षांमध्ये शिक्षण पद्धतीचं वाटोळं केलं. तंत्रज्ञानाचं युग काँग्रेसनं आणलं. तुम्ही काय केलं? राऊतांचा केंद्र सरकारला सवाल. अभिजित दिपकेंनी कपिल सिब्बल यांची भेट घेतली. जवळपास 25 मिनिटं दोघांमध्ये कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती. आंदोलकांवरील दाखल एफआयआर मागे घेण्याबाबत सरकारनं आश्वासन दिलंय. यावरही भेटीमध्ये चर्चा. दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. पोलिसांनी आंदोलकांवर जास्त बळाचा वापर केल्याचा आरोप. मोदींच्या मनामध्ये शिक्षण मंत्री म्हणून फडणवीसांचं नाव. संजय राऊतांचं वक्तव्य. शिक्षण मंत्री मेरिटवर करायचं असेल तर मनामध्ये फडणवीसांचं नाव. राऊतांची प्रतिक्रिया. तर कुठे राहायचं ते फडणवीसांच्या हातामध्ये नाही. राऊतांचा टोला. इंडिया आघाडीची आज महत्वाची बैठक. लोकसभेमध्ये विधेयक मांडण्यावरून बैठकीला महत्व. पायलट गन वापरण्याची परवानगी कोणी दिली? राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सवाल. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार. मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार. दुपारी 12:30 वाजता राज ठाकरे मातोश्रीवर जाणार. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. दिल्ली पोलिसांकडून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटिसा. सूत्रांची माहिती. सीजेपी आंदोलनावेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद पोस्ट हटवण्यासाठी नोटिसा. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधातील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याची विनंती. सूत्रांची माहिती. एमपीएससी औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप. परीक्षेच्या 2 दिवस आधी पेपर फुटल्याचा आरोप. प्रश्न उत्तरं परीक्षार्थींना व्हॉट्सअपमधून दिल्याचा आरोप. कठोर कारवाई करा आणि परीक्षा घ्या. तक्रारदार गांगर्डेंची मागणी. आमदार रोहित पवार यांची आज महत्वाची पत्रकार परिषद. 22 मार्चला घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीबाबत माहिती देणार. आमदार रोहित पवारांचं ट्विट. तुमच्या दाढीला जंतर मंतरच्या पोरांनी आग लावली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या टीकेवर संजय राऊतांचं उत्तर. मनसेच्या विद्यार्थी सेनेचा 1 ऑगस्टला 20वा वर्धापन दिन सोहळा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. 1 ऑगस्टला सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्य मंदिरामध्ये वर्धापन दिन सोहळा.